आहोत घरी वापस. कसं वाटतंय? मस्त रॉयल. आणि आमच्या आवडनी माझ्यासाठी घेतली मस्तानी, कारण हे मित्र गेले होते मस्तानी प्यायला. म्हणजे ह्यांचं वेगळं काम होतं, पण त्यांनी मस्तानी पिली आणि त्यांनी आमच्या ग्रुपवर फोटो टाकून चूक केली आणि मग त्याचं मला मस्तानी भेटली. आहे की नाही? मग काय आमच्या 6 जणांचा ग्रुप आहे, त्याच्यावर त्यांनी फोटो टाकला. आम्ही सगळ्या बायका चिडलो. आता बाकीच्यांनी काय केले मला माहिती आहे, मला तर भेटलेले आहे. फोटो ज्यानं टाकलाय ना त्याला तर असं नाही, बाकीच्यांचं मला माहित नाही, मला तर भेटली. भेटणार, त्यांना पण भेटणार, ग्रुपवरच्या सगळ्यांना भेटणार. मला खरं मेसेज टाकला पाहिजे ग्रुपला, मी मला भेटली. टाक टाक टाक. आता आम्ही चाललोय आता जेजुरीला, तर आम्ही चाललोय घेऊन आंब्याची पेटी. ती पण साधी नाही, रत्नागिरी. येस, कोकण आंबा, कोकणातला डायरेक्ट. समुद्राच्या खाडीतला सर्टिफाईड आंबा. नाही, आंबा खूप छान आहे, खूप मस्त आंबा आहे. वासानेच माणूस येडं होतं, एवढा भारी आंबा आहे. आणि रस केलता आम्ही त्याचा, कसला एक नंबर लागला. अजिबात साखर मिक्स नाही, काय नाही. आमच्या आवडीने मी रस केलता, कारण ह्यांच्याकडेच कॉन्ट्रॅक्ट येते. तर मला भेटलेली आहे मस्तानी. आता आम्ही निवांत निघालोय आणि छान वाटते मला. आता अशी प्रिन्सेस ट्रीटमेंट भेटते मला आज. मी आता फक्त नर्सरीकडे बोट दाखवलं, म्हटलं या नर्सरी. म्हटलं घ्यायची का झाडं? काय आज पुढे दिवस उजाडलाय माहित नाही. काय एवढी खातिरदारी? खातिरदारी का? कारण आज आहे 2 मे. आज मम्मीचा बर्थडे पण आहे आणि आमच्या लग्नाला 4 महिने कंप्लीट होऊन आता 5वा महिना लागलेला आहे. त्याच्यामुळं ही ट्रीटमेंट चालू दिसते आज. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे. पण आपण हे बघत नाही ना, काय बघ, डिसेंबर नाही पकडत. डिसेंबरला लग्न झालं, 2 डिसेंबर म्हणजे जानेवारीला, डिसेंबर अख्खा गेला. पण जानेवारीला 1 महिना पूर्ण होतो. जानेवारी पासून पकडायचं, जानेवारीला 1 मंथ कम्प्लीट. असं निघून त्याचं कॅल्क्युलेशन. डिसेंबरला 1 डिसेंबर समजा 31 नोव्हेंबर, 30 नोव्हेंबरला आपलं लग्न झालं असतं तर काय 30 पकडलं? डिसेंबर 30 नोव्हेंबरला झालं असतं मग तर 30 तू काय डिसेंबर पकडलं असतं? पकडणार. डिसेंबर पकडला असता. हा, मग डिसेंबर पकडला असता. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे. 5वा महिना चालू आहे आता. 6वा महिना कसा? सांगतो ना डिसेंबर नाही पकडत. चला गाईज, ह्यात मी जिंकणार आहे, मला माहितीये. हा बघा, 2 डिसेंबरला लग्न झाले आमचं. डिसेंबर पूर्ण 2 डिसेंबर ते 2 जानेवारी 1 महिना. 2 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दुसरा महिना. 2 फेब्रुवारी ते 2 मार्च तिसरा महिना. 2 मार्च ते 2 एप्रिल चौथा महिना. आणि 2 एप्रिल ते 2 मे 5वा महिना. किती झाले? मी जिंकलेले आहे. तू 6 म्हणला, मी 5 म्हणले. मी 5वा महिना लागलाय. चौथा नाही म्हणले, मी 5वा म्हणले. 5वा महिना चालू झालाय ना. मी अंडरस्टँडिंग करू नका. आमच्या लग्नाच्या अॅनिव्हर्सरीला 5वा महिना सुरू झाला. गंडवा करू नको राव. 5 महिने 5वा महिना आहे हा. मी ह्याला पण म्हणलं तू मस्त कॉन्सन्ट्रेट. 5th मंथ अॅनिव्हर्सरी. मी त्याला सकाळीच विश केलं 5th मंथ अॅनिव्हर्सरी सुजित. आता हा काय म्हणतो काय माहिती वेगळंच. जाऊ द्या, थोडंसं मॅथ्स मध्ये प्रॉब्लेम आहे. पण कॉन्सन्ट्रेट करा गाडीवर. तर आम्ही असं चाललोय निवांत. वाव, ऊन भयंकर आहे. गाडी चालवती. इकडे वळू का? मग वळव की, मला काय विचारते? कुठे चालली गाडी? चालली की कुठे चालली गाडी? गाडी चालली अमेरिकेला. नाही लवकर हालत नसते, आपल्याला हलवावी लागते. हालतच नाही लवकर. गाडीत काय हे काय, एक गाडी बाकी अनाडी आहे काय? छकुले असं करू नको ग. छकुली अशी करते आमची. एक गाडी बाकी अनाडी सर, गाडी वळत नाही म्हणजे ऑटोमॅटिक
आता गाडीला आम्ही गुगल गाडी करावी लागेल म्हणजे ऑटोमॅटिक वळ. हॅलो, तर आता पॅसेंजर सीटवर आहेत आणि मी आहे ड्रायव्हिंग सीटवर. तर मी तू किती चालवली किलोमीटर गाडी? तू 40 किलोमीटर. 40 सांग खरंच तर 40 किलोमीटर गाडी चालू. नाही एवढी नाही, मला माहिती आहे. ऍटलीस्ट मला 25 असं तर वाटतं किलोमीटर चालवली. 25 हो ये. किलोमीटर. हो ये. मी अगं हो तर सांग की अगं खरंच कधी घेतली सांगतोय होती मला तू? किती अर्धा तास झाला. अर्धा तास होती मी मग? गाडी सुजित. अच्छा हात असे हे झाले जड झाले मला. आता हे ना पहिल्यांदा चालवली ना. स्टेअरिंगचा थोडा प्रॉब्लेम नाही का, असं जड होतंय मला हे करायला. मी म्हणते होत का नाही इकडं गाडी. ऑटोमॅटिक होणार आहे का? मग सुजितने थोडासा हात लावला होता स्टेअरिंगला. पण क्लच वगैरे तर शिकले तसलं ते काय ऍक्सिलेटर तसलं ते काय क्लच एबीसी शिकले. एबीसी एबीसी म्हणजे काय? ए म्हणजे ऍक्सिलेटर, बी म्हणजे ब्रेक, सी म्हणजे क्लच आणि घेर. तर मला माझं खूप स्वप्न होतं, मला गाडी चालवायची होती. मला नवऱ्याने शिकवतोय माझा, बळ चालू मला खूप ट्रेन करतोय आहे का नाही? ट्रेन करतो. थँक्यू. चला आता आपण गाडी करू ह्यांच्या हाती स्वाधीन. आता टोल नाका आला, आता तुझ्याकडे लायसन नाही ना. आता हा टोल नाकाच्या इथं आडवं थांबवली बरोबर यांनी. तर चला आता आम्हाला पण जायचं जेजुरीला पटकन. तर 80च्या स्पीडनी चालवत होते मी गाडी. आता हा घेईल आणि हा जाईल 120च्या स्पीडनी बरोबर. जाऊ दे अर्धा तास आराम बिचारायला. आराम माझा पण हात दुखला नाही. स्टेअरिंग हातात होता. तर चला आता बाय. आता आम्ही आलो आहे घरी. गेट का लागत आहे. आता माझे दोन्ही हात मी तर पायाने काढला होते. पायाने काढला होते पायाने. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. केशरी केशरी गाऊन घातली मम्मीनी. हॅपी बर्थडे. दुसरी कन्या हात आहे का? हॅपी बर्थडे. केक मला आणलाय मी. आम्ही नेणार आहे आमच्या फ्रीज मध्ये ठेवायला. हॅपी बर्थडे. आमच्याकडे फ्रीज आला. चालू आहे आम्ही घरी. मम्मी बसली आमच्या इकडे उपासना करत. करू दे उपास. हॅलो हाय. हॅलो. ब्लॅक ब्युटीज. ही पण ब्लॅक आहे. सगळे ब्लॅक वा काढलेस. लाल लाल कलरच्या बांगड्या. वेलवेट चांडत. व्हिडिओ साठी मला लागत होते बांगडे. तुला मेसेज केलता मी की अजून एक आणू का? मी नाही करत. निन्नी कशाला करायची? चला बाय. आकांक्षाने काहीतरी सुजितसाठी सरप्राईज केलंय. अय्या बापरे बापरे. वास आला का? वास दे, वास दे. आला का? वा बापरे, खूप लांब धरलेलं वाटलं. सुरळीच्या वड्या केल्यात आकांक्षानी. कसल्या मस्त दिसतात त्या. मग पासानीच तोंडाला पाणी सुटली. तर आम्ही ढोकळा काम होतो, पण मला वेळ नाही एवढा. वा अगं एक नंबर केलं. वेळच नव्हता. मस्त ना. खावा आता, खाऊन दाखव सांगा. दुकानात सुद्धा असे नसतं. खुश. एक नंबर. एक नंबर त्याची कंबर. ओके आता दीदी राहिली साईडला. पण जी शॉपिंग घेतली ती इकडं साड्यांची शॉपिंग दाखवती तिच्या भाऊजींना साड्या घेतलेल्या दाखवती. आणि बहिणीला दाखवा ना. आणि सुजित भाऊजी पण बघते साड्या. आता काय आता काय करू? भाऊजी थांबा तुम्हाला दाखवायचंय. आणि साड्या दाखवल्या भाऊजींना. मग ते असं यांचं बॉन्डिंग आहे. त्याला काय तेव्हा दाखवायचं असते भाऊजींना पण आणि साड्या एवढी दाखव. खुश झाली तेवढा हसतोय तिला. ते भाऊजींना मी पण बघून- माझ्या काय झालं माहिती का? ती साडी दाखवतो नाचायला लागली. माझ्या लॉग मध्ये पण मी दाखवलं ना अजून. ही मी साडी घेतलेली आहे मला. आणि माहेश्वरी सिल्क घेतली ती. हा आणि मम्मीला ही घेतलेली पिंक कलरची तिच्या बर्थडे साठी. आणि हा का हे काय घेतलेलं आहे? आता ते काय चला
तर आता हिने आमच्या दोघांना असं बसवलंय इकडं आणि आता म्हणते तुमच्या दोघांना पण गिफ्ट देणार आहे. तर गिफ्ट सेरेमनी ती आत्ताच उरकते मला असं वाटतंय, कारण आम्ही कमी वेळासाठी आहे त्याच्यामुळे ती आता सगळं उरकते. यार असं का असतं लग्नानंतर? बापरे, पॅक बिक करून आणले हिने. आता हे सुजित भाऊजींना पण देणार आहे ती गिफ्ट. तर पहिले आपण सुजित भाऊजींचं बघू. वेट. मागे दिसतं. आणि आमचा पसारा इग्नोर करा. छोटस गिफ्ट घेतलंय भाऊजींसाठी. मला नको घेऊ. तर आता मी देते भाऊजींना. एकदम छोटस आहे पण त्यांना आय होप आवडेल. खास तर ही पण मी घेतलेलं आहे. अय्या छोटसच आहे हा, पण बघा आवडेल. अगं बाई, वेगळं दाखवत तुम्हाला. तेच आहे त्याच्या आतमध्ये. काढून टाका. म्हणजे तुला माहिती होतं? तिला सगळं माहिती तिला मी असतं. असंच दाखवलं अचानक. असंच आहे तुम्हाला ऑफिसला. दाखव इकडं कॅमेऱ्यात. वा. ह्याच्यात लावा आणि वाचा. नोट टू सेल्फ. You are doing the best you can. It's okay to start over and try again. Your boundaries are important. Your feelings are valid. You are capable of amazing things. You are allowed. Say no. Wow. You are worthy. दाखव. आमची माणसं गोडी झाली. टेबलवर वाव. तुम्ही तुमच्या वर दाखव. टेबलवर असं ठेवा. दाखव सुजित. तर हे गिफ्ट दिलं आकांक्षाने सुजितला. छान आहे, एक त्याला मोटिवेशन देण्यासाठी. आणि तुझ्या डेस्कवर ठेव. तुला रोज आकांक्षाची आठवण येईल. रोज तुला हिची आठवण येईल. अशी येत नाही मला माझी आठवण भाऊजींना, तर ते बघून येईल मग. आठवण आहे सुजित तुला तिची? हे येते की आता असं काय? विदाउट गिफ्टची पण असं असं दाखवा. खूप छान आहे, खूप आवडलं. थँक्यू. छोटासा. छोटा असू दे, पण तुला तुझ्या त्या फिलिंग्स महत्वाच्या. Yes. छोटा आणि मोठ्यापेक्षा मोठ्यामध्ये हे काही नाही. सेंटेन्स महत्वाचं. कळलं का? केवढे मोठे विचार. गिफ्ट इज गिफ्ट. आणि त्याच्यापुढं काय आहे का? आमच्यापेक्षा लहान मुलगी आम्हाला गिफ्ट देते हेच खूप आहे. काय सुजित? किती भाषा सुधारली. गिफ्टची अपेक्षा असलेले माग उभारले त्यांचं. त्यांना खूप जास्त गिफ्ट भेटलेले आहेत काल. म्हणजे आज त्यांचं घर हाकदार आहेत त्या मग म्हणून. हा काय पण आता? आम्ही प्राऊड आहे तुझ्यावर, कारण तू करू शकते आज. हम्म. आम्हाला करू शकते दोघांना आणि सगळ्यांना, आहे का नाही? ते प्राऊड मुवमेंट वाटतं आम्हाला, कारण लहान असून पण तू करते. करते. थँक्यू. आणि मोठं छोटं काही नाही, अशाच ह्या गोष्टी असंच मला महत्वाच्या. आवडतं एफर्ट्स महत्वाचे आहेत. मोठे गिफ्ट छोटे गिफ्ट महत्वाचे मग. नाही आहेत. ते असं छान gift वाटतं आहे, ठेवल्यावर. छान आहे. हा, आणि त्याला ते त्याच्या टेबलला सफिशियंट आहे, छान वाटत. आणि मुलांना थॉटफुल गिफ्टच आवडतात. मग. तसं नाही शर्ट बीट दिला संपला विषय. तर तुम्ही घ्या आता. काय युनिफॉर्म दिला? आणि पॅकेजिंग वर जाऊ नका. कळलं मला. कळलं तर कवर बंद करून दे मला. दिस इज फॉर यू बेबो. लव यू, कीप ग्रोईंग. बेबो म्हणजे मानसी. म्हणजे काय? ती करीना करीना कपूर. कपूर. मला बेबो म्हणते ती. करीना कपूरला बेबो म्हणते. तशी ती डोलो आहे. मग तिला आम्ही बेबो केली. व्हॉटेवर. ओ माय गॉड. कसं पण काढा आता पटकन. 4 मिनिटात. अगं हे दवा होतोय मला. परफ्यूमचा ना अगं ती काय झालं माहिती का? परफ्यूम मारून दिले का? काय झालं ते बॅग त्याच्यात वास नाही येत नाही हा, झालं. त्याच्यामुळे मी सेंट मारून दिला. आता पहिले धुवायला टाका. ओळखलं तुम्ही. तर बॅगेत नाही घाण वास येते. कधी आठवण पडतो म्हणून जाशील. वाव. भारीच परफ्यूम मारलाय. ते भर त्याच्यात जरा मस्त काय bag आहे. काय. त्याच्यामुळे चांगलं दिसेल ते. आणि त्याला सेंट तर तुम्हाला कसं वाटलं गिफ्ट? मस्त मस्त छान आहे. मस्त. पण मला आवडली, छान आहे. अशी माझ्याकडे हा कलर नव्हता, तर हा कलर झाला त्यात माझ्याकडे. भरल्यावरती माझ्या व्यवस्थित color. पर्सच्या कलेक्शन मध्ये एक ऍड झाली. थँक्यू सो मच. त्याचं आहे ना शेप आहे ना त्याच्यात भरल्यावर कळेल. पप्पाला वाटलं मॅडम 50 पर्स 4 पर्स. आमच्या आम्हाला घ्यायचंच नाहीत पर्स, काय करू मी? आता घेशील ना? नाही घ्यायची. काही घेतो म्हणतो त्याला. घ्यायची. तर त्याला धन्यवाद.
थँक्यू सो मच बेबी. अशाच आम्हाला तू मोठी हो, अशी आम्हाला गिफ्ट देत राहा. आणि आम्ही पण तेवढं तुला लवकरच गिफ्ट देणार आहे. मोठी मोठी. हो. आणि तुला पहिला आम्ही फिरायला नेणार आहे मेन म्हणजे. चला आता नाश्त्याला ब्रेक. थँक्यू. करते त्याला महत्व आहे, बाकी हो. गिफ्टचं काय नाही. एफर्ट टाकते तिच्या भाऊजींना, तिच्या जास्त मोठे बहिणीला नाही दिले मी, खुश छोटे करते ती. असू ते दे. महत्वाचं. आणि ही भावना मनातूनच खूप आहे तिच्या. ती करावं आपल्या भाऊजींसारख्या भावावर आणि बहिणीवर. चला तुम्ही आता कॉफी करता का? का तुम्हाला माझं मोटिवेशन नकोय का, असं स्पीच नकोय का? मी नाही, स्पीच आपलं देऊ झालंय, रेकॉर्ड शकते झालेलं आहे. ह्या गोष्टीवर. मी स्पीच देऊ शकते. ते झालेलं आहे, पण किती अर्धा आहो, झाला. काय म्हणायचं? माईक कुठे आहे? माईक सकाळचा. घरी झोप आहे. ए, पूर्ण घ्या पूर्ण पप्पा. चला स्वीट तू दे त्याला. हा? तू दे तिला. मग घे. या तर तुमच्यासाठी गिफ्ट आणले. या का? आंब्याचे वाच त्याच्यावर पहिले. थांबा जरा. अरे बाबा. लाडक्या मेहुणीला गोड भेट फ्रॉम सुजित भाऊजी. ओ माय गॉड. वाव. आणि इतके सुंदर आंबे आहेत. मस्त. रत्नागिरीच्या समुद्रातल्या खड्या पाण्याचा आंबा आहे. वाव, किती छान आहे. आणि आणि हे ते काय? तेच काय टाकायचं? त्रिवेणी संगम जल. ह्यात टाकायचं काय? हा? आंघोळ करताना आंघोळ करताना. 2 ड्रॉप टाका. वाव. नदीचा संगमचं पाणी येते. वा. वा. आवडलं का? थँक्यू. हे खूप बेस्ट गिफ्ट आहे माझ्यासाठी. खूप छान. मला वाटलं मला वाटलं माया माया करतोय काय. भाऊजी होय, धन्यवाद. मला वाटलं असं करतोय माया माया. थँक्यू सो मच. आवडलं मला ना? असं खूप भारी गिफ्ट दिले. आंबे म्हणजे काय खाऊन बघितला. मज्जाच मज्जा. वासावरूनच कळते कसले भारी आंबे ते. एक नंबर. आम्ही आज खाल्लाय तो आंबा. आम्ही सकाळी ट्राय केले. वा, मस्तच. जबरदस्त. बेस्ट गिफ्ट आहे हे. बेस्ट उन्हाळ्यात काय पाहिजे अजून. आंबा. बस. ओके. कसलं कोण असतं? बोल करू जरा. ते बाटली ना यातून भरपूर पास बाहेर येतो फेस. बघा नाही तुझी हा? बाटली. हो. हा. कोण बाटलीचं म्हणलं? ठेवलं पाहिजे कुठंतरी. तिच्या अंगावरून बाटली पाटलं. नाही येत पप्पा, मी असंच म्हणते. तुम्ही किती अशा लगेच मला हे होता. मोठी खरं बोलते. हॅपी बर्थडे अरे, अरे, अरे. टू यू. हॅपी बर्थडे टू यू. घे चाकू. हॅपी बर्थडे डिअर मम्मी. ओके, आता आम्ही आलोय आहे जेवायला. सोडा येतोय ना म्हणून थांबली. सोडा मागवलाय. प्लीज सोडा घेऊन या, आमची मम्मीला Cancel करा. सोडा पाहिजे. तर आम्ही मागवले स्टार्टर, पापड, मंचुरियन सूप, सोडा. आणि इकडे आहेत आहो. सुखार टेका जरा. आणि इकडे बसल्यात आहोंच्या मेवणी. टेस्ट करून बघा. मम्मी, आमच्या मम्मीचं काय खरं नाही बाबा. हे बरोबर आहे. तर आम्ही असं बसलो, इकडे सगळा गोंधळ झाला. आम्ही दोघं शांत इकडे आणि आमचा सोडा आहे आणि ना. आम्ही दोघंच अख्ख्या फॅमिलीमध्ये हुशार आहे. हो, त्यामुळे ही फॅमिली नाही तर यांचा काय डबा आहे. मला तरी असं वाटतं अख्ख्या फॅमिलीमध्ये आम्ही आणि माझे पप्पा हुशार आहेत. हे खरं आहे. मी मान्य करतो. काय म्हणजे? अख्ख्या फॅमिलीमध्ये आम्ही दोघं हुशार आहेत. आत्ता मम्मीने मान्य केलं आम्ही येडेत. म्हणजे ते शहाणे म्हणतात. चला तिकडे दगड आणायच्या अंगावर मारा. वेडे म्हणजे शहाणे. तुमच्या अंगावर दगडच नाही करणार. आम्ही येणार. बघा आता आम्ही व्हिडिओ order काढला दिली. तुमचा आणि खूप दाखवला. हे सोडा अजून आहे ना. आम्ही स्टॉप केलंय जेवण. आणि सोडा शिल्लक काहीच करू शकत नाही आपण. तर आता आम्ही बसलोय जेवायला. एकदम लाईटली मागवले. लाईटली हो. म्हणजे पापड, मंचाव सूप, पनीर चिल्ली, हे सगळं लाईटली. नान बिन सगळं असं प्रॉपर. तर चला आता आम्ही जेवतो चला आता. मस्तपैकी. ओके, आणि बाय. बाय. घेऊन जाते आता. ओके, आता आम्ही आलोय तिघच फिरायला आलोय. आमचे आहो, आहोंचे सासरे
अहोंची बायको. फिरायला आलो आम्ही, दिसते का मी? जेवलोय आम्ही आणि फिरायला आलोय. मस्त राऊंड होता मोठा. हो, आणि आम्ही पहिल्यांदाच फिरतोय, पप्पा आणि मी. आमच्या आहोंमुळं आम्हाला फिरायला लागते. ते म्हणले आम्ही फिरायला जाऊ. म्हणलं ठीक आहे, चला तुम्हाला आणतो जेजुरी फिरून. जेजुरी फिरून आणतो म्हणलं. पप्पा रोडला जाऊ, रोडपासून मागं येऊ. हायवेला तर चला आता आम्ही फिरतो. आमच्या गप्पा तिघांच्या मस्तपैकी. ओ आळस झालं तिकडं. आम्ही पंढरपूरला पण असंच फिरतो सगळे चौघं, रस्त्याच्या इथे पण जातो. पण तिकडं जरा गजबज असते म्हणून तिकडं गजबज नाही आहे, एवढाच फरक आहे. चलो बाय बाय.